राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आताच्या ताज्या झटपट अशा शेतीविषयक आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या नवनवीन योजनांविषयी आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बातम्या बघणार आहोत। बातमीपत्रास सुरुवात करूया। त्यामध्ये पहिली बातमी आहे, वाटाणा आयातीवर 50% शुल्क लावा, उद्योगांची सरकारकडे मागणी। हमीभावापेक्षा कमी दरात आयात नको, उद्योगांचंही नुकसान होतंय। मान्सूनच्या आगमनाचा सांगावा, दक्षिण अंदमानात 13 मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी सुद्धा पावसाने हजेरी लावल्याने एकच खळबळ उडालेली आहे। पीक विमा कंपन्यांसाठी नव्याने निविदा, केंद्राशी कृषी विभाग करणार चर्चा। 3 वर्षासाठी निश्चित केल्या होत्या कंपन्या, आता पीक विमा आणि शेतकरी यांच्यात खडाजंगी झालेली दिसत होती। केळी दरात सुधारणा, काही दिवस दबावात असलेल्या केळी दरात मागील काही दिवसात 1 क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची सुधारणा झालेली आहे। सध्या दर हा 1200 ते 1800 रुपये प्रति क्विंटल असे आहेत। मौलाना मसूदचे अख्खे कुटुंबच ठार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जण ठार झालेले आहेत। त्यामुळे एक पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे। हळदीला 9000 हमीभाव देणार, हिमाचल प्रदेश सरकारचा मोठा निर्णय। हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याच्या उत्पादनासाठी सरकार प्रोत्साहन देत असून 9000 रुपये हमीभाव देण्यात येणार आहे। नमो सन्मानच्या वाढीव हप्त्यावर फुली, राज्य सरकारचा निर्णय। नव्या योजनेत करणार गुंतवणूक, विधानसभा निवडणुकीत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीत 3000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा सरकारने केली होती। भारत कापूस उत्पादनातील आत्मनिर्भरता गमावणार, उत्पादकता कमी होत असल्याने भीती व्यक्त, शेतकऱ्यांना पीक परवडणार। देशात 2074 कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने धुमाकूळ घातलेला आहे। गावरान आंब्याचा हंगाम लवकर सुरू, वाढत्या उष्माचा परिणाम। हवामान बदलाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या कोकणचा हापूस हंगाम यंदा आणि गावरान आंब्याचा हंगाम यावेळी लवकर सुरू झालेला दिसत आहे। उद्धव ठाकरे धनुष्यबाणासाठी पुन्हा सक्रिय झाले, काल याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी केली। तसेच 14 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सुद्धा पक्ष आणि चिन्हाचं सुनावणी होणार आहे। ठाणे नवी मुंबई परिसरात अवकाळी पावसामुळे दाणादाण, ठाण्यात रिक्षावर झाड कोसळून एकाचा मृत्यू। रायगड जिल्ह्यात भातशेती तसेच वीट भट्ट्यांना तडाखा, अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा कृषी शेतीविषयी महत्त्वाच्या अशा बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।